नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ना माझ्या मुलांच्या टिफिनची मी तयारी कशी करते ते पाहणार आहात. माझी दोन्ही मुलं सकाळी ना ऑफिसला जातात, त्यामुळे माझी सकाळची खूप धावपळ असते. आणि आज मी ना मुलांना टिफिनमध्ये काय दिले आणि टिफिन कसा भरला आणि ऑफिसला जाण्यापूर्वी मी त्यांची तयारी कशी केली ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. आज मी मुलांच्या टिफिनमध्ये ना डोसा आणि उत्तप्पा देणार म्हणून रात्री डोशाचं पीठ तयार करून ना आंबवून ठेवलं होतं. आणि टिनू ऑफिसला लवकर होते, मी तिच्यासाठी ना पहिला टिफिन मी तयार करते. तिला साधा डोसा आवडतो म्हणून तिच्यासाठी साधा डोसा बनवते. नॉनस्टिक पॅनवर ना डोश्याचे पीठ पसरून 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून छान डोसा ना वाफवून घेतला. मस्त असं आपला ना पातळ डोसा तयार झाला. आणि इकडे बघा मी ना स्वीट कॉर्न ना बॉईल करायला ठेवलं, तिला आवडतात म्हणून. आणि इकडे तिला ना गरम दूध पण आणून दिलं, ती तयारी करते ऑफिसला जायची. तर मी ना खोबऱ्याची चटणी ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि पिकलेल्या कैरीच्या थोड्याशा फोडी चटणी वाटून झाल्या. तर बघा टिफिन भरते. टिफिनमध्ये बघा स्वीट कॉर्न भरले, खोबऱ्याची चटणी पण आणि डोसे पण भरले. पाण्याची बॉटल वगैरे सगळे देऊन तयारी केली तिची. ती आता निघते, ती 7:30 वाजता ऑफिसला जायला निघते. ते बघा ती आता रिक्षाने जाणार. जेव्हा जयची ना नाईट शिफ्ट असते ना, तेव्हा तो ना टिनूला गाडीने सोडतो. सध्या जयची ना मॉर्निंग शिफ्ट चालू आहे, अजून तो झोपला आहे, त्याला जायला अजून वेळ आहे म्हणून तिला आता ना रिक्षानेच जावे लागणार. बघा खाली गेली ती, तर रिक्षाने चालली. चला तिला बाय बाय करूया. आता मी जयच्या टिफिनची तयारी करते. टिनूला डोसा आवडतो, उत्तप्पा नाही. जयला उत्तप्पा आवडतो, डोसा नाही. खाण्याचे दोघांचे पण खूप नखरे आहेत. आता जयच्या टिफिनसाठी मी ना उत्तप्पा बनवते. त्यासाठी मी ह्या भाज्या ना बारीक चिरून घेतल्या. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची. त्यात ना चवीनुसार मीठ टाकलं. डोशाचं पीठ टाकून छान मिक्स करून ना गरम पॅनवर पीठ घालून हलक्या हाताने गोल आकारात ना उत्तप्पा पसरवला. आणि वरून झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं छान असं वाफवून घेतलं. हे बघा दोन्ही बाजूने छान असं ना खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि अशाच प्रकारे बाकीचे इतर मी ना उत्तप्पे करून घेते. मग अशी वाटलेली चटणी पुरणार नाही, म्हणजे कमी पडते, म्हणून मी आता ना पुन्हा ओल्या खोबऱ्याची चटणी वाटणार आहे. जय बोलला कैरी घातलेली चटणी माझ्या मित्रांना खूप आवडते, म्हणून तू ना चटणी आणि उत्तप्पे पण जरा जास्त दे, म्हणून पुन्हा आता मी ना ओलं खोबरं किसून ना चटणी वाटणार आहे. तोपर्यंत आपले ना उत्तप्पे तयार झाले. म्हणजे दोन्ही मुलांच्या ना खाण्याच्या आवडीनिवडी ना वेगवेगळ्या आहेत. एकाला एखादी भाजी आवडते, दुसऱ्याला ती नाही. त्यामुळे मला ना दोघांसाठी ना कधी कधी वेगवेगळ्या 2 भाज्या बनवाव्या लागतात. आणि आई असल्यामुळे ना त्यांच्या आवडीनुसारच मी टिफिन बनवते. आणि हे माझं ना रोजचंच काम आहे. आता चला जयचा टिफिन तयार झाला, त्याचा टिफिन भरते. एका डब्यात ना उत्तप्पे, दुसऱ्या डब्यात ओल्या नारळाची चटणी. आणि त्याला ना स्वीट कॉर्न आवडत नाही, त्याच्याऐवजी मी ना 2 मेथीचे लाडू देते. तर आता दूध पण गरम केलेलं त्याला नेऊन देते. नशीब दोघांच्या ऑफिसची वेळ एकच नाही, त्यामुळे मला ना जयचा टिफिन बनवायला थोडा ना निवांत वेळ मिळतो. आणि दोघांची वेळ एकच असती ना, तर माझी ना सकाळची खूप धावपळ झाली असती. चला आता जय ना दूध पिऊन ऑफिसला जायला निघाला. आणि आमची ना स्कूटी गावी आहे, आणि त्या अजून आम्ही ना स्कूटी घेतलेली नाही, त्यामुळे त्याला ना मोठी गाडी घेऊनच ना ऑफिसला जावं लागतं. चला त्याला पण आता आपण ना बाय बाय करूया. दोन्ही माझी मुलं ना ऑफिसला गेली. आता मी सगळी घरातली कामं आवरून ना आता मी दोघं जणांना नाश्ता करायला बसतो आहे. आणि नाश्त्यामध्ये बघा उरलेले डोसे आणि उत्तप्पे खाणार आहोत. आणि त्यांना ना चटणीबरोबर खूप आवडतं डोसे उत्तप्पे, आणि मला चहाबरोबर. चला तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.